तुम्ही जर फळ झाडं लावलेले आहेत, मग त्यात आंबा, मोसंबी, संत्री, लिंबू, सीताफळ काहीही, तर त्याच्यासाठी ठिबक सिंचन करणं फार गरजेचं असतं. कारण तुम्हाला वाटतं की यार हे तर मोठे झाडं आहेत, याला काय वर्षभर पाणी द्यायची गरज. पण काय होतं की जेव्हा तुमचे फळझाडं असतात, याला जर योग्य पाण्याचं नियोजन झालं नाही, तर तो परिणाम तुम्हाला तुमचे जे फळं असतात ना त्याच्या गळतीवर पाहायला भेटतो. समजा तुम्ही फळझाडं लावलेले आहेत आणि तिथे ठिबक केलेली नाही आणि आता पाणी द्यायचं आहे, तुम्ही पट पाण्याने पाणी देताय, तर सुरुवातीच्या झाडांना जिथे जास्ती पाणी भेटतं ना, कारण शेवटीच पाणी जायला पाहिजे म्हणून सुरुवातीला पाणी जास्ती द्यावं लागतं, तर सुरुवातीच्या झाडांना पाणी जास्ती होईल आणि शेवटच्या झाडांना पाणी योग्य प्रमाणात होईल किंवा कमी होईल. तर सुरुवातीच्या झाडांना जिथे पाणी जास्ती झालं आहे तिथे पाणी जास्ती झाल्यामुळे त्या झाडाचं जे लक्ष होतं ते त्यांच्या फळं धारणेकडे राहण्यापेक्षा स्वतःला पोचण्याकडे राहील आणि परत तुमची फळगळ किंवा फळं कमी येणे असा विषय होईल. आणि समजा उलटं की आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्याचं पाणी तोडायचं होतं आणि मग त्यावेळेस पाणी तोडायचं होतं, पण अचानक जर तुम्ही पटपाण्याने पाणी देतायत आणि अचानक पाणी तोडू शकत नाही, हळूहळू पाणी तोडावं लागतं, तर तिच्यात पण तोच परिणाम होणार आहे की बाबा तुम्ही पहिल्या झाडाला पाणी द्याल ते जास्ती होईल, शेवटच्या झाडाला कमी होईल. तर अशा ठिकाणी जर तुम्ही ठिबक लावलेली असेल तर तुमच्या हातामध्ये पाण्याचं नियोजन बारीक येतं आणि त्याचा म्हणजे जेवढा खर्च तुम्ही ठिबकवर करता तेवढा खर्च त्या एका हंगामामध्ये तुमचा वसूल होतो.